धनंजय मुंडे आज दिल्लीमध्ये नेमके कशासाठी गेलेत असा एक मोठा प्रश्न आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, धनंजय मुंडे खरं तर राज्यामध्ये त्यांच्या राजीनाम्याचं प्रकरण सध्या गाजतंय। राजीनाम्यासाठी इकडे खरं तर मोर्चे बांधणी सुरू आहे, मात्र आता धनंजय मुंडे दिल्लीमध्ये जात आहेत। काय नेमकी दिल्लीमध्ये खलबत असणार आहेत? अनुपमा, बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्याच्या मारेकरींना तर शिक्षा झालीच पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी एकीकडे विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील काही आमदार करत असताना दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा अनेक पुरावे दिलेले आहेत जेणेकरून सरकारवरती दबाव येईल अशी एक दुसरीकडे एकीकडे मागणी होत असताना दुसरीकडे आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या सुद्धा राजीनाम्याची मागणी सुरुवातीपासूनच जोर धरू लागलेली आहे। जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही तोपर्यंत चौकशी नीट होणार नाही किंवा चौकशीमध्ये अडथळा निर्माण होणार नाही अशी एक भूमिका आहे। तर आपण जर बघितलं तर सुरुवातीपासून दिवसेंदिवस त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात दबाव जो आहे सरकारवरती वाढत असताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि आपला मंत्री पदाचा राजीनामा सरकार घेतला जाऊ नये म्हणून धनंजय मुंडे सुद्धा लॉबिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आज धनंजय मुंडे म्हणजे काल रात्री पक्षातली पक्षाची बैठक संपल्यानंतर धनंजय मुंडे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। दिल्लीमध्ये गेल्यानंतर केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांची ते भेट घेणार आहेत आणि त्यांच्या विभागातले जे प्रश्न आहेत त्या संदर्भात चर्चा करतील अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून दिली जाते। मात्र हे झालं एक कारण। दुसरीकडे राज्यामध्ये बीड प्रकरण तापलेलं असताना धनंजय मुंडे दिल्लीमध्ये गेल्यानंतर खरं तर अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे, कारण त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात दबाव वाढलेला आहे, पुरावे दिले जात आहेत। जरी उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारंवार सांगत आहेत की जोपर्यंत पुरावे आम्हाला सध्या राज्यामध्ये या संदर्भात कुठलाही निर्णय होणं दिसत नाहीये। सीमा, अशा संपर्कात राहा। पण थेट उर्वशीकडे जाऊया, कारण उर्वशी दिल्लीमध्ये या सगळ्या घडामोडींचा फॉलोअप घेणार आहे। उर्वशी, धनंजय मुंडे सुद्धा दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत, मुख्यमंत्री सुद्धा तिकडे आहेत। काय वाटतंय एकंदरीतच या संदर्भात जे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं सध्याचं प्रकरण गाजतंय तर त्याची चर्चा काय दिल्लीमध्ये होईल का? कारण एक प्रकारे सरकारची प्रतिमा कुठे डागाळू नये यासाठी केंद्रीय स्तरावरून सुद्धा प्रयत्न होतात आणि त्या पद्धतीचे संकेत सुद्धा मध्ये जेव्हा मोदी आले होते, अमित शहा आले होते, त्यांनी सुद्धा दिले होते, तेव्हा या संदर्भात काही खलबत दिल्लीमध्ये होणार आहेत? बीडचं प्रकरण दिल्लीच्या दरबारी निश्चितच पोहोचला आहे आणि जेव्हा एका ठिकाणी अमित शाह यांना भेट देऊन मग ते पंकजा मुंडे असा, सुरेश धस किंवा तिकडचे जे दुसरे खासदार आहेत किंवा अजित पवार स्वतः असा, जेव्हा त्यांनी भेट घेतली आहे या सगळ्या सर्कमस्टन्सेसला लक्षात घेऊन स्वतः धनंजय मुंडेही अमित शाह यांना भेट देतात का किंवा भाजपच्या दुसऱ्या श्रेष्ठींना भेट देतात का, किंवा जेव्हा देवेंद्र फडणवीस स्वतः इथे राजधानी दिल्लीत आहेत तर देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे हे दोन्ही मिळून भाजपच्या श्रेष्ठींना भेटतात का आणि बीडच्या प्रकरणाला घेऊन ह्या सगळ्या गोष्टींवर नक्कीच लक्ष आहे। पण 12 ते 12:30च्या दरम्यान प्रल्हाद जोशी जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्याबरोबर एक बैठक आहे धनंजय मुंडे यांची। त्याच्यानंतर धनंजय मुंडे इथे कोणाला भेटणार आहेत? प्रफुल्ल पटेल जे त्यांच्याच पार्टीचे नेते आहेत आणि खासदार आहेत त्यांना ते भेटता आहेत का, हेही बघणं खूप गरजेचं आहे अनुपमा। आणि नक्कीच ह्याच्यावरती लक्ष राहणार आहे, कारण की बीड ते महाराष्ट्राहून ते राजधानी दिल्लीत बीडचं प्रकरण पोहोचलं आहे आणि दिल्ली दरबारी आता याचा निर्णय होतं का यावर लक्ष आहे। निश्चितच या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा आणि अशा संपर्कात राहा उर्वशी आणि सीमा।